वाल्मिक कराडच्या आजारपणावर विरोधकांकडून शंका। वाल्मिकला आयसीयू मध्ये ठेवलंय, आता त्याला मोठमोठे आजार होतील, आव्हाडांचा टोला। तर वाल्मिकचे मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करा, अंजली दमानी यांची मागणी। वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ, मालमत्ता जप्त करण्यासाठी एसआयटीचा विशेष न्यायालयामध्ये अर्ज, मालमत्तेची सर्व संभाव्य माहिती संकलित। धनंजय मुंडे आणि वाल्मिकवर बोलू नका, फोनवरून धमकी मिळाल्याची अंजली दमानी यांची माहिती। महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास परळी पोलीस ठाण्याकडून अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षकांकडे वर्ग। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचे आदेश, मुंडे कुटुंबाकडून निर्णयाचं स्वागत। बालाजी तांदळेचा आणखी एक कारनामा समोर, गेवराईतल्या मॉलमधून ब्लँकेट्स खरेदी करतानाचा सीसीटीव्ही समोर। ब्लँकेट्स आरोपीला दिल्याचा धनंजय देशमुखांचा आरोप। एसटी भाडेवाढीवरून महायुतीमध्ये संभ्रम, जनतेशी निगडीत विषयावर कॅबिनेटमधील चर्चेनंतर निर्णय घेतला जावा, चंद्रशेखर बावनकुळेंची भूमिका। तर भाडेवाढीसाठी कॅबिनेटच्या मंजुरीची गरज नाही, परिवहन मंत्री सरनाईकांचं स्पष्टीकरण। नंदुरबारसह राज्यातील अनेक भागात भंगार बसमधून विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांचा जीवघेणा प्रवास। भाडेवाढ केली मात्र नव्या बसेस कधी मिळणार, प्रवाशांचा संतप्त सवाल। आणि अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळे सोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करा, जरांगेंची सरकारकडे मागणी।